काल मी भोपळ्याच्या हलव्याची रेसिपी शेअर करते असं सांगितलं होतं. त्यासोबत त्या दिवशी आम्ही ह्या काही चिंचा सोलून थोड्या वेळ पाण्यात ठेवल्या होत्या आणि त्यात थोडी साखर, मीठ आणि पाणी घालून जाडसर पेस्ट बनवून घेतली होती. हे ना आम्ही लहानपणी खूप खायचो बरं का. म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेबाहेर एक आजी बसायच्या हे घेऊन ₹1 एक चमचा असं त्या विकायच्या. आणि जेव्हा जेव्हा मला ह्या चिंचा दिसतात तेव्हा तेव्हा मी हे बनवते आणि खाल्ल्यानंतर त्या दिवसाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ह्याचं खट्टा मिठा असं नाव होतं. माहिराहीला थोडं टेस्टला दिल्यानंतर त्यांची रिएक्शन बघून आम्हाला खूप हसायला येत होतं. त्यानंतर हलव्याची रेसिपी शेअर करते. इकडे ना भोपळा किसून घेतला. किसताना त्यामधला गाभा नाही घ्यायचा, फक्त बाहेरचं घ्यायचं आणि छान 70 ते 80% तुपातच शिजवून घ्यायचं. ते झाल्यानंतर ड्रायफ्रुट्स आणि दुधात त्याला शिजवायचं. दूध आटल्यानंतर साखर घालून इलायची पावडर आणि 2 चमचे मिल्क पावडर घालायची. आजचा हलवा ना थोडासा कलरला काळा पडला होता कारण भोपळा किसून 5 मिनिटात तसाच ठेवला गेला आमच्याकडून. किसल्या किसल्या त्याला लगेच भाजला ना की छान ग्रीन कलर येतो. झाल्यानंतर मम्मीला दिला, आजीला दिला आणि माझ्या मोठ्या भावाला. आणि आम्ही तर सारखंच बनवतो, पण ह्यांनी पहिल्यांदाच खाल्ला असावा म्हणून आधी घाबरत घाबरून थोडासा टेस्ट केला होता. त्यानंतर मी सुद्धा खाऊन घेतला आणि त्या दिवशी माझ्या घरी आले कारण दुसऱ्या दिवशी आमची जत्रा कशी असते ते बघायचं असेल तर उद्याचा ब्लॉग नक्की